तुम्हाला पत्ताकोबीची भाजी कशी आवडते ते तर मला माहीत नाही, पण मला थोडी ती खालून करपलेली म्हणजे थोडीशी लालसर झालेली अशीच आवडते. असतात एका एकाच्या वियर्ड चॉईस काहीतरी, त्यातलीच ही एक. आज सकाळी सकाळी पुन्हा एक नवीन कुंडी मातीसोबत आमच्या घरी आली होती. आता याच्यामध्ये काय लावायचं हे तुम्हाला पुढे समजेलच. त्याआधी अहोंनी छान रेडी होऊन ते ऑफिसला जायला निघाले आणि ते गेल्यानंतर मी ही जास्तीची कामं करायला घेतली. म्हणजे या ट्रॉलीमध्ये ना थोडी कॉफी वगैरे सांडल्यामुळे इथे थोडं जंग चढल्यासारखं आणि ते थोडं खराब झालं होतं. म्हणून म्हटलं आणखी त्याला जास्त जंग चढायच्या आधी त्याला स्वच्छ करून घेऊया. तर त्यासाठी मी त्याच्यामधलं सगळं सामान काढून घेतलं आणि अख्खी ट्रॉलीज बाहेर काढली. त्यानंतर सगळं त्यांना क्लीन करून घेतलं आणि ती ट्रॉली एवढी हेवी होती ना की मला तिला वॉश करायला पण खूप मेहनत लागली खरं तर. आणि त्याला वॉश करताना खूप मला सेफ्टीने करावं लागलं, कारण त्याला जे डॉट्स होते ते खूप बऱ्यापैकी धारदार होते. बोटाला कापलंसुद्धा असतं, त्यामुळे थोडं हळूच म्हणता येईल असे त्याला वॉश करून घेतली आणि सुकवायला ठेवली. त्यानंतर इकडे माहीचं सुरू झालं की मी जे ही काल गुठळी काढून ठेवलेली आहे पाण्यामध्ये, त्याला छान झाड आलेलं आहे तर मला ती कुंडीत लावायची आहे. त्यासाठीच तिच्या पप्पांनी कुंडी तिच्यासाठी आणलेली होती. तर ते झाड आधी लावायला घेतलं आणि असं काहीसं आमचं झाड लावून आज छान रेडी झालं. आणि लवकरच आम्ही आंबेसुद्धा घरीच खाणार आहे कारण ॲपल, पायनॅपल आणि आंबे असे 3 फळांची झाडं आता आम्ही घरीच लावून झालेली आहेत. त्यानंतर तोपर्यंत माझी इथे ट्रॉलीसुद्धा वाढून गेली होती, त्यामुळे त्याला अरेंज करून घेतलं. त्याच्यामध्ये भांडी पण अरेंज करून घेतली. आणि संध्याकाळच्या वेळेला आज मी नवीन एक्सपेरिमेंट करणार होती. म्हणजे कोहड्याचे घारगे हा प्रकार मी ऐकला भरपूर दिवसापासून होता, पण कधीच ट्राय केलेला नव्हता. त्यासाठीच मी म्हटलं आता आज करूनच बघूया, कारण तसंही कोहडं कोणी खात नाही. तोपर्यंत इकडे मसाले भात लावून घेतला होता. कोहडं शिजवून घेतलं आणि त्यानंतर त्याला स्मॅश वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये छान गूळ टाकून घेतलं आणि ते मेल्ट होण्यासाठी ठेवून दिलं. ते मेल्ट होईपर्यंत म्हटलं इकडे थोडेसे तिळाचे लाडू पण बनवून घेऊया, कारण मुलांचे टिफिनमध्ये देण्याचे लाडू संपले होते. सो मी ते बनवायला घेतले आणि माहीने पण नेहमीप्रमाणे इथे मदत केली. आणि अशी काहीशी कन्सिस्टन्सी झाल्यानंतर मी गॅस बंद करून दिला. त्यानंतर त्यात थोडीशी तीळ, थोडंसं वेलची पावडर, थोडंसं हे सुंठ पावडर पण होतं ते पण टाकलं आणि मग थोडं मीठ टाकून त्याला थंड व्हायला ठेवलं. आणि तोपर्यंत मी छान जेवण करून घेतलं. आणि आज छान माझा फेवरेट मेनू असल्यामुळे मी छान पोटभर जेवले होते. त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ आणि मावेल एवढी कणिक त्याच्यामध्ये टाकली आणि ती छान एकजीव करून छान मिक्स करून घेतलं आणि त्याचा असा छानसा डो बनवून घेतला. आणि त्यानंतर घेतले मी हे घारगे बनवायला. आणि हे घारगे बनवताना ना माझ्या एक लक्षात आलं की मुलं हे खाणार की नाही हे मला डाऊट होतं. तर त्यानंतर मी हे बनवायला घेतली आणि गरम गरमच मुलं आले आणि मला म्हणाले की आम्हाला ट्राय करायचं आहे. मग दोघांनी थोडं थोडं करून ट्राय केलं आणि दोघांनाही खूप आवडलं. तर ते मला विचारत होते की हे तू कशाचं बनवलं, तर मी त्यांना नव्हती सांगत. पण जेव्हा मी आरवला सांगितलं की ही तुला अजिबात न आवडणाऱ्या भाजीपासून मी बनवलं आहे, म्हणजेच कोहड्यापासून, तर तेव्हा तो बोलला की तरी मला वाटलं की तू त्यात काहीतरी हेल्दी मिक्स कसं काय केलं नाही म्हणून. आणि असे काहीसे माझे घारगे आज रेडी झाले होते. त्यानंतर आता झोपताना मुलांनी थोडं रीडिंग करणं सुरू केलं आहे, त्यामुळे ते रीडिंग करत बसले होते. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुन्हा. बाय.